एकदा जर तुम्ही ही घरी आंब्याची रसमलाई बनवली ना, तर खरंच सांगते, बेकरीमधील महागड्यातल्या महागड्या वस्तूसुद्धा तुमच्या घरची खाणं विसरून जातील आणि तुमची मुलंही आवडीनं हीच रसमलाई तुम्हाला नेहमी नेहमी करायला लावेल, जी अतिशय पौष्टिक आहे आणि घरच्या घरी अतिशय कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये होते. आणि हो, मुलांसाठी ना अजिबात ही हानिकारकसुद्धा नाही आहे. आपण आहे ना मुलांना बाहेरचं काही पण खायला देतो दुकानामधलं, तर त्याच्यापेक्षा आहे ना असंच मुलांना काहीतरी चटपटीत आणि त्यांच्या आवडीचं घरीच जर करून दिलं ना, ते सुद्धा आवडीनं खातात. तर त्याच्यासाठी ना मी इथं आंबा घेतला आहे. आंब्याला याची ना वरची छान अशी सिलून साल्ट पूर्ण काढून घ्यायची आहे आणि साल्ट काढून घेतल्यावरती ना आंब्याचा असा मस्त किसून घ्यायचा आहे. आंब्याचा कीस बाहेर काढायचा आहे छानपैकी असं किसनीनं व्यवस्थित किसून घ्यायचं. आणि खरंच सांगते, एकदा तुम्ही ना नक्की बनवून बघा. तुम्हाला आहे ना नक्कीच माझी ही रेसिपी आवडेल. कारण आहे ना खायला एवढी चविष्ट लागते ना, तर तुम्ही यानंतर कुठलीच मिठाई खाणार नाही याच्याशिवाय. आता आहे ना इथं मी कढईमध्ये 1 वाटी साखर टाकली. त्याच्यामध्ये ना अर्धाच ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि हां, याच्यासाठी ना एक तारी चाचणी बनवण्याची पण काही गरज नाही आहे आणि चाचणी पण एकदम सोपी आहे. आता साखर छान अशी पगळू द्यायची. तोपर्यंत ना आपण या किसलेल्या आंब्यामध्ये छान पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं, ज्याच्यामुळे ना याच्यामधला आंबसूलपणा पूर्ण निघून जातो. आणि हे बनवताना आहे ना आंबा आपला जो मोठा आंबा असतो ना, तो आंबा घ्यायचा. आंबट आंबा जास्त घ्यायचा नाही. आता आहे ना आपली चासणी छान पद्धतीनं तयार झाली आणि घट्ट पण झाली होती. आता आपण आंबा त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि याला आहे ना सारखं हलवत राहायचं, नाहीतर आहे ना याच्यामध्ये गिठोळ्या तयार होत्या, नाहीतर कढईला खाली ते लागून जातं. आता याच्यामध्ये कुठलीच गोष्ट टाकायची गरज नाही. जर तुम्हाला ड्रायफ्रूट नाहीतर आणखी काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता याच्यामध्ये आहे ना मी थोडंसं इलायची पावडर टाकलं होतं. आता याला छान हलवत राहायचं, नाहीतर आहे ना आपलं जे बॅटर आहे ते खाली लागतं. तुम्ही ना याच्यापासून तुम्ही जेली बनवूनसुद्धा खाऊ शकतात. खरंच खूप छान लागते बरं का. आणि याची टेस्टसुद्धा जेलीसारखीच लागते. आता आहे ना छानपैकी हलवून घ्यायचं. हलवून असं त्याचा थोडासा लालसर कलर झाला की असं समजायचं की आता आपली परफेक्ट चाचणी तयार होत आहे. याला सारखं असं हलवतच राहायचं. आणि आता तुम्ही पाहू शकतात की आपली साखर पण एकदम घट्ट झाली आहे आणि आंब्यामध्ये सगळी साखर अशी छान मिक्स झाली. आंबा पण चांगला शिजला आहे त्याच्यामध्ये. आता आहे ना आपण काय करू, एका डब्याला आहे ना तेल लावून घेऊ आणि 15 ते 20 मिनटं याला आहे ना थोडंसं डब्यामध्ये टाकून ठेवू. कारण त्याच्यामुळे ना हे जे बॅटर आहे ना ते थोडंसं घट्ट होतं आणि तेल लावल्यामुळे ना डब्याला ते चिटकणारही नाही, नाहीतर त्याच्यात साखर असल्यामुळं ते सगळं तसं चिटकलं असतं. आता छान डब्यामध्ये भरून आता डब्याला आहे ना थोडं असं टॅप करायचं. थोडासा डब्बा असा खाली आपटायचा, जेणेकरून ते असं एक जीव होईल आणि खाली बसेल सगळं व्यवस्थित. आता इथं आहे ना 1 ते 1.5 तास किंवा तुम्ही 10 ते 15 मिनटं पण याला ठेवू शकता. जर तुम्ही 1 ते 1.5 तास ठेवलं ना तर ते आणखी घट्ट होतं आणि छान होतं. आता मी याला आहे ना 10 ते 15 मिनटामध्येच काढलं आहे, कारण पोरांना आहे ना हे खायचं होतं. तर मी आता त्यांना लगेच कट करून देणार आहे. आणि तुम्ही पण बघा, एकदा जर तुम्ही बनवलं ना, तुमची मुलं तुम्हाला नेहमी नेहमी हेच बनवायला लावणार, कारण ते खायला एवढं भारी लागतं ना, तर तुम्हालाही ते खूपच आवडेल. तर मी कट करून आहे ना आता व्यवस्थित या डब्यामध्ये ठेवून दिलं. आणि तुम्ही जर एकदा ही मिठाई घरी बनवली ना तर ती 8 ते 15 दिवससुद्धा खाऊ शकतात, जर तुम्हाला जास्त बनवून ठेवायचे असेल तर. आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा.